महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 20 प्रभाग महापालिकेने जाहीर केले आहेत। पहिल्यांदाच 4 नगरसेवकांचा एक प्रभाग अशी ही रचना आहे। तर 20 नंबरचा प्रभाग असणार 5 नगरसेवकांचा अशी ही माहिती आहे। महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभाग रचना उपलब्ध आहे, ती पाहायला मिळणार आहे। तर महापालिकेचं जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी ही कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना पाहता येणार आहे। ज्यांना ही प्रभाग रचना पाहायची आहे त्यांच्यासाठी कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना ही जाहीर झाली आहे। यामध्ये 20 प्रभाग महापालिकेने जाहीर केलेत आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश्वर, काय सांगाल, कशा पद्धतीची ही प्रभाग रचना आहे कोल्हापूर महापालिकेची? कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता प्रभाग रचना जाहीर झालेली आहे। साधारणपणे 20 प्रभागांची ही रचना महापालिकेने आता जाहीर केलेली आहे। यापूर्वी महानगरपालिकेचा एक प्रभाग एक नगरसेवक अशा पद्धतीची रचना होती, मात्र पहिल्यांदाच 4 नगरसेवकांचा एक प्रभाग आहे ते अशा पद्धतीची रचना ही महापालिकेने आता जाहीर केलेली आहे। साधारण 27 ते 28 हजार मतदार एका प्रभागामध्ये असणार आहेत। असे 19 प्रभाग असणार आहेत, त्यांना 4 नगरसेवक असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला एक जो 20 नंबरचा प्रभाग आहे त्याची मतदारांची संख्या आहे ती साधारण 32,000 आहे आणि त्या प्रभागासाठी आहे ते 5 नगरसेवक असणार आहेत। असे जवळपास 81 नगरसेवकांची प्रभाग रचना आहे ती महानगरपालिकेने आता जाहीर केलेली आहे। अर्थातच या प्रभाग रचनेवरून वादंग उडताना आपल्याला पाहायला मिळतात। राजकीय अर्थ याचे वेगवेगळ्या पद्धतीने काढले जात आहेत। विरोधकांच्या दृष्टीने ही प्रभाग रचना म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा असल्याचा आरोप आहे तो केला जातोय। तर या ठिकाणी पाहायला गेलं तर सत्ताधाऱ्यांच्या सोयीची ही प्रभाग रचना असल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या प्रभाग रचनेचं स्वागत केल्याचं पाहायला मिळते। मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही प्रभाग रचना इच्छुकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी असणार आहे आणि इच्छुकांचं सगळ्यांचं याकडे लक्ष लागून राहिलं होतं। आता कुणाच्या सोयीची आणि कुणाच्या गैरसोयीची ही प्रभाग रचना झाली हे आता ज्याचं त्याचं ठरवणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेची ही प्रभाग रचना आता जाहीर झालेली आहे आणि या संदर्भातल्या हरकती आणि सूचना घेऊन आता ती अंतिम करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करणार आणि येत्या काळामध्ये त्यावरती कोणकोणत्या पद्धतीच्या हरकती येतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।